तर चला आज आपण बनवूया कुरकुरीत आळूच्या वड्या. आळूच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला आळूची पाने लागतील. तर आज आपल्या दारात उगलेले आळूची पाने आज आपण तोडूया आणि चला आता पानं तोडूया. पानं आपण मस्तपैकी धुतलेले आहेत. तर तोपर्यंत आपण आता बेसन चाळून घेऊया. तर बेसनामध्ये आपल्याला बेसनात चाळून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, जिरे टाकायचे आहेत आणि मिरची आणि लसूणाची पेस्ट आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली ती पण आपल्याला टाकायची आहे. तर चाळणीला आपण असं तेल लावून घेऊया आणि चाळण आपण पातेल्यावर ठेवूया. तोपर्यंत इकडं धुतलेली पानं घेऊया आणि आपण मगाशी ते बेसन केलेलं त्याच्यावर आता लावून घेऊया. तर चला. तर आता बेसन लावून घेतल्यानंतर बेसन लावून घेतल्यानंतर आपण आता त्याचा रोल करायचा आहे. चाळणीमध्ये ठेवल्यानंतर आपण त्यावर एक भांडं झाकून ठेवूया आणि 15-20 मिनिटानंतर
ते आपण काढूया, म्हणजे ते शिजतील. तर हे मस्तपैकी आता शिजलेले आहे. तर ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर शिजलेल्या अळूच्या वड्या आपण काढल्यानंतर आपण तर आता आपण अळूच्या वड्या कापून घेऊया. अळूच्या वड्या कापून झाल्यानंतर आता इकडं आपण कढईमध्ये तेल आपण गरम करायला ठेवूया आणि कापलेल्या अळूच्या वड्या त्यामध्ये टाकून आपण मस्तपैकी ते तळून घेऊया. तर बघा अळूच्या वड्या कशा मस्तपैकी तळतात. तर बघा आज आपल्या आळूच्या कुरकुरीत आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत.